पूजा खेडकरला अखेर यूपीएससीनंच दणका दिलाय। साम टीव्हीनं पोलखोल केलेल्या पूजा खेडकरचं आयएएस पद यूपीएससीनंच रद्द केलंय। पूजावर कोणता ठपका ठेवण्यात आलाय? अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेल्या पूजावर दिल्ली कोर्ट काय म्हणालंय? बनावट कागदपत्रांचं बिंग फुटलेल्या पूजाला बेल मिळणार की जेल होणार? सगळ्याची उत्तरं या रिपोर्टमध्ये। पूजाला यूपीएससीचा दणका। सामच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट। आयएएस अधिकारी पद तात्पुरतं रद्द। प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना यूपीएससीनं दणका दिलाय। यूपीएससीनं पूजा खेडकर यांना दोषी ठरवलंय। शिवाय त्यांना यापुढच्या काळात सिव्हिल सर्व्हिसेस नियमांतर्गत परीक्षाही देता येणार नाही। त्यांची उमेदवारीही आयोगानं रद्द केली आहे। साम टीव्हीनं पूजा खेडकर आणि तिच्या कारनाम्यांचा वेळोवेळी पर्दाफाश केला होता। अखेर सामच्या बातमीचा दणका बसला आणि यूपीएससीनं कारवाई केली। दरम्यान पूजा खेडकरचं आयएएस पद का रद्द झालंय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। पूजा खेडकरला यूपीएससीचा दणका। पूजा खेडकरचं दिव्यांग प्रमाणपत्र बनावट। 2022च्या नियमांच्या तरतुदींचं उल्लंघन। जास्त वेळा परीक्षा देण्यासाठी पालकांच्या नावात बदल। यूपीएससीच्या भविष्यातील सर्व परीक्षा देण्यास मनाई। तत्वता सुद्धा कोणी दिवसाढवळ्या सुद्धा ज्यांनी खून केलाय तरी त्याच्यासमोर कोर्टाचा हे असतोच ना की तिकडं सिद्ध व्हायला पाहिजे असं। तर त्यामुळे उद्या हिला जर म्हणायचं ती किंवा कोणी की माझ्या घटनात्मक अधिकारांना यातनं बाधा पोचली जाऊ शकतात आणि मग न्यायव्यवस्था ठरवेल काय करायचं ते। या प्रकरणी कोर्टात सुनावणी पार पडली तेव्हा वकिलांकडून काय युक्तिवाद करण्यात आला आणि कोर्टात नेमकं काय घडलं तेही पाहूया। पूजा खेडकरला बेल की जेल? पूजाचे वकील पूजा यांनी लैंगिक छळाची तक्रार दाखल केल्यामुळे त्यांच्या विरोधात आरोप। एआयएमएस डॉक्टरांच्या मते पूजा कायमस्वरूपी अपंगत्वाच्या श्रेणीत। आम्हाला वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी बोलावलं आहे, त्यामुळेच आम्ही अटकेपूर्वी जामिनासाठी अर्ज दाखल केलाय। सरकारी वकील या केसमध्ये भावनांना कुठेही थारा दिला जाऊ नये। 2021 मध्ये अपंगत्वासाठीच्या मेडिकल तपासणीला गैरहजर। जामीन मिळाला तर पूजा चौकशीला सहकार्य करणार नाही। यूपीएससीचे वकील पूजाने सातत्यानं नाव बदललं। आईचं नाव बदललं, वडिलांचं नाव अनेकदा बदललं। तिनं संपूर्ण व्यवस्थेसोबत फ्रॉड केलाय। एका प्रामाणिक उमेदवाराची संधी तिनं हिरावून घेतली आहे। पूजा खेडकरवर बनावट कागदपत्र सादर करणं आणि फसवणुकीचे आरोप आहेत। त्यानुसार त्यांची चौकशी पोलिसांनाही करायची आहे। त्यासाठी खेडकर या न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठीही गेले आहेत। मात्र त्या निर्णयाआधी यूपीएससीनं खेडकरांना दणका दिला। त्यामुळे आता पूजावर पोलीस काय कारवाई करणार हे पाहायचं आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।